गण गण गणात बोते परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन साधिकारते अति प्रेमाने शुद्ध माडिले आसन आसनस्थ होऊन स्वीकार माझे वाच पूजन मस्तक ठेवून चरणांजली तुझ करते वंदन कार्य तुझेच सिद्धीच जाया दे माझा वचन दे माझा वचन दे माझा वचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. गेल्या वेळेला आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात केलेली होती. जसं मी म्हटलं तसं कसं आहे, एकदा सद्गुरूंना वंदन केलं की आपल्याला एक निर्धास्तपणा येतो. शिवधनुष्य जे पेलण्याची आपल्यात ताकद नाही, पण सद्गुरूंचं एकदा नाव घेतलं की अशक्यही शक्य होतं, असाध्य ते साध्य होतं. आपल्याला काय जे काही येतंय ते सगळं महाराज देतायत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तर हे प्रत्येक संतांनी, प्रत्येक संत कवींनी सद्गुरूंना वंदन केलंय, सगळ्या संतांना वंदन केलंय. प्रत्येक मंगलाचरणांमध्ये तुम्ही बघितलं तर आधी सगळ्यांना वंदन केले जातं. तसंच आपल्या दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिताना मंगलाचरणात प्रथम गणेशाला वंदन केलेलं आहे, सरस्वतीला वंदन केलेलं आहे. गेल्या वेळी आपण त्याच्यातनं गेलोय, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत. म्हणून आता मी पुन्हा थोडंफार मागे जाऊन त्यातल्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल सांगणार आहे. कसं असतं, आपण जेव्हा कुठे फिरायला जातो, आता उदाहरण द्यायचं झालं तर मध्ये मी शिवथरगळीला गेले होते आणि ते सुद्धा पुण्याहून म्हणजे वरंधा घाटातनं गेले होते. तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवलेत तरी चालेल, मला उलट आवडेल की कोणी समोर दिसलं तर मला जास्ती आनंद होईल. तर शिवथरगळीला जाताना झालं असं की थोडे पावसाळ्याचे दिवसही होते आणि आम्ही जातोय जातोय सगळीकडे हिरवीगार सृष्टी होती आणि खूप छान वाटत होतं सगळीकडे. आणि पुढे थोडं गेल्यावर असे खूप डोंगर दिसले. त्या चारी बाजूनी डोंगर आणि मध्ये एक पठार दिसत होतं. त्याच्यावर एक छोटस घर दिसलं. का सांगते मी हे सगळं तुम्हाला, की असं बघत बघत आम्ही चाललेलो होतो, आम्ही गाडीत बसलेलो आणि ही सगळी सृष्टी समोर दिसत होती. एका ठिकाणी असं वाटलं की आपण थांबावं, गाडीतून उतरावं आणि जरा जवळ जाऊन बघावं. कारण गाडीतनं ओझरती सृष्टी जशी दिसते, त्या ओझरती सृष्टी आपल्याला आनंद देते, पण आपण जर तिकडे कुठेतरी विसावून थांबलो आणि जर जवळ जाऊन ती सृष्टी बघितली तर ती मनाला जास्त आनंद देते आणि तिथे जवळ जाऊन जितके बारकावे त्या सृष्टीतले आपल्याला दिसतात तितके गाडीत बसून सरळ गेल्याने नुसतं ओझरती सृष्टी आपल्याला दिसते. तो आनंद आपल्याला मिळत नाही. तर म्हणून एका ठिकाणी आम्ही गाडी थांबवली, गाडीतनं उतरलो. गाडीतनं उतरून थोडं पुढे गेलो तर असं दिसलं की ते जे पठार आहे त्याच्यावर एकच घर आहे, त्याच्या मागे एक सुंदर असं पांढऱ्या रंगाचं मंदिर होतं. अजून त्याच्या मागून एक धबधबा कोसळत होता. हे सगळं वर्णन मी का करतेय की जेव्हा आम्ही गाडीतनं उतरलो आणि जवळ गेलो तेव्हा आम्हाला ही अजून त्यातली सौंदर्य आम्हाला दिसली. तसंच जेव्हा आपण पारायण करतो किंवा गजानन विजय ग्रंथ वाचतो तेव्हा त्या गजानन विजय ग्रंथामधली अनेक सौंदर्य स्थळ जी असतात तिथनं आपण गाडीत बसून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरनं अशी बघत बघत बाहेर खिडकीतनं बघत बघत जसं जावं तसं ही पोथी आपण बघत 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 पुढे जात असतो. पण जेव्हा एखाद्या सौंदर्य स्थळी आपण थांबतो, तिथे विचावतो,
तेव्हा आपण त्याच्या जास्त जवळ जातो आणि त्यातलं जे खरं सौंदर्य आहे ते आपल्यापर्यंत पोचतं. म्हणून दासगणू महाराजांनी असं म्हटलेलं आहे की श्रवण करा सावकाश. पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येत आहे. बरं, एवढंच नाही, अजून सांगायचं झालं तर नांदेडकर गुरुजी नेहमी असं सांगायचे की मी गेल्या वेळी सांगितलं की त्यांची किती श्रद्धा होती गजानन विजय ग्रंथावर. आणि ते असं सांगायचे की पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा पारायण करताना आपल्याला कमीत कमी एकतर ते वेळेचं सांगायचं की काही जण म्हणतात माझं 20 मिनिटात पारायण होतं, काही जण म्हणतात माझं अर्ध्या तासात होतं, 1 तासात होतं. 3668 ओव्या ह्या अर्ध्या तासात 20 मिनिटात कशा वाचून होऊ शकतील? कितीही पाठ असली पोथी तरीही हे जरा कठीण वाटतं. त्यामुळे नांदेडकर गुरुजी असं सांगायचे की कमीत कमी 2.5 ते 3 तास हे पारायणाला लागले पाहिजेत. आणि पारायण करताना प्रत्येक अध्यायातला प्रसंग आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघत आहोत साक्षी भावानी, असा तो प्रसंग आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. असा तो प्रसंग जेव्हा आपल्या समोर डोळ्यासमोर उभा राहील. जय गजानन, काय झालं? नाही काही नाही, ऐकू येतंय. असा तो प्रसंग जेव्हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील, कसे दिसले व्यंकटलालाला महाराज, कसे दिसत होते, काय होतं त्यांच्याजवळ, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, हा सगळा प्रसंग आपण पोथी वाचताना, हा काय सगळेच प्रसंग आपण पोथी वाचताना आपल्या पुढे उभे राहतात का? दासगणू महाराजांची काव्य प्रतिभा इतकी आहे की तुम्ही जरी भरभर वाचत गेलात तरीही थोडंफार आपल्या डोळ्यासमोरून ओझरता तो प्रसंग जाईल. पण जर आपण तिथे विसावलो तर त्या प्रसंगातले अर्थ, त्या प्रसंगातलं सौंदर्य हे आपल्याला जास्ती छान अनुभवता येईल, एवढी प्रस्तावना करते. आणि पुढे जाते की दासगणू महाराजांनी मंगलाचरणात त्यांच्या गुरूंची वंदना जी केलेली आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की हे वामन शास्त्री पुण्यवंता, हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूची अभय आता तुमचे असोद्या संत हो. तेव्हा दासगणू महाराजांचे गुरु तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, पण त्यांचे पहिले गुरु म्हणजे गुरु हे वामन शास्त्री इस्लामपूरकर. आणि वामन शास्त्री इस्लामपूरकरांची आणि दासगणू महाराजांच्या भेटी ह्या केवळ 2 ते 3 झाल्या असतील, त्याच्याहून जास्त नाही. आणि नंतर वामन शास्त्रींनी त्यांना सांगितलं की आता तू साईबाबांमध्ये मला बघ. त्याच्यानंतर साईबाबा त्यांच्या आयुष्यात आले. पुढे खूप मोठं दासगणू महाराजांचं चरित्र आहे. पण साईंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने दासगणू महाराज संत चरित्र लिहायला लागले. आणि त्यांनी असं पुढे लिहिलेलं आहे की त्यांनी 3 ग्रंथ केलेले आहेत, भक्ती लीलामृत, संत कथामृत आणि भक्ती सारामृत. ह्या 3 ग्रंथातनं मिळून त्यांनी 125 संतांची चरित्र रचलेली आहेत. थोडकी नाही तर 125 संतांची चरित्र या 3 ग्रंथांमध्ये त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक चरित्र, आदि शंकराचार्यांचं चरित्र, जगद्गुरु शंकराचार्यांचं चरित्र त्यांनी रचलेलं आहे. शंकराचार्यांबद्दल सांगायचं झालं तर दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये शंकराचार्यांचा उल्लेख 3 वेळेला केलेला आहे पहिल्याच अध्यायात. एकदा ते असं म्हणत आहेत की शंकराचार्यांबद्दल की ज्ञान नभी जो दिनकर त्या शंकराचार्यानं मन असो. दुसऱ्यांदा असं म्हणत आहेत की जे पदनताचे कल्पतरू, अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. आणि तिसऱ्या ह्याच्यात असं म्हणत आहेत कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असेल. आता हे 3 वेळा शंकराचार्यांचा उल्लेख त्यांनी पहिल्याच अध्यायात केलेला आहे. पहिल्यांदा जो केलेला आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञान नभी जो दिनकर, ज्ञानाच्या आकाशात जो सूर्यासारखा आहे ते शंकराचार्य, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसऱ्या वेळेला त्यांनी म्हटलेलं आहे पदनताचे कल्पतरू, जे कोणी त्यांना शरण आले त्यांच्यासाठी ते कल्पतरू झालेले आहेत असे ते शंकराचार्य.
आणि तिसऱ्यांदा असं लिहिलेलं आहे की कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. हे आपल्या महाराजांच्या अयोनी संभव होण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे. आता शंकराचार्यांनी हा प्रकार केलेला आहे की शंकराचार्यांचं त्यांच्याबद्दल सुद्धा एक वेगळं हे घेता येईल, पण शंकराचार्यांचं कार्य इतकं महान आहे की त्यांनी आपला सनातन हिंदू वैदिक धर्म हा त्यांनी आपल्या इथनं जो म्हणजे असं झालेलं होतं की एक वेळ अशी आली होती की जेव्हा वैदिक धर्म म्हटलं की लोक कानावर हात ठेवायचे. केवळ जैन आणि बौद्ध धर्माची खूप 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 वाढ झालेली होती आणि अशा वेळेला शंकराचार्य आले. हे सगळे अवतारी पुरुष येतात ते केवळ ईश्वराच्या आज्ञेवरनं. हा सनातन वैदिक धर्म टिकावा असं ईश्वराला वाटलं असावं, म्हणून शंकराचार्यांसारख्या थोर व्यक्ती आपल्या इथे आल्या आणि त्यांनी हा वैदिक धर्म वाढीस लावला, त्याचा प्रचार आणि प्रचार केला. तर दासगणू महाराजांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता आणि म्हणून दासगणू महाराजांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं या अध्यायामध्ये नाव लिहिलेलं आहे, नामोल्लेख केलेलं नाव लिहिलेलं आहे. दासगणू महाराजांनी म्हटलं तसं 3 ग्रंथ केले. 125 चरित्र, संतांची चरित्र या 3 ग्रंथांमधनं लिहिलेली आहेत. पुढे दासगणू महाराज असं म्हणत आहेत की माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडीती तीच आज झाली स्थिती. हे चरित्र रचण्याची माळा आधी ओविती ह्या 125 संतांच्या चरित्राच्या माध्यमातून त्यांनी माळा सगळ्या ओवलेल्या आहेत आणि मेरुमणी जो जोडलेला आहे तो या गजानन विजय ग्रंथाचा मेरुमणी त्यांनी जोडलेला आहे असं ते म्हणतात. का? कारण गजानन विजय ग्रंथासारखं आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा स अंग उपांग म्हणजे अतिशय विस्तृतपणे हे चरित्र दासगणू महाराजांनी रचलेलं आहे. आणि इतक्या विस्तृतपणे हे चरित्र रचलेलं आहे त्याबरोबरच इतका ह्या चरित्राचा खप आहे किंवा इतक्या जणांकडे हे चरित्र आहे की काहीतरी सिग्नल येतोय, थांबा. ठीक आहे. की हे चरित्र इतकं प्रसिद्ध झालेलं आहे, केवळ भारतामध्ये नाही तर जगभर ह्या चरित्राचा प्रसार झालेला आहे. जगभर प्रत्येक भक्ताकडे हे चरित्र उपलब्ध आहे. असं हे महान प्रासादिक चरित्र. त्याच्यात आपण आता पुढे जाऊया. दासगणू महाराजांनी याचं म्हटलेलं आहे की दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका. एक अजून छान सौंदर्य स्थळ आपल्याला सापडलेलं आहे. दासगणू मी तुमचे तान्हे. तान्ह स्वतःला म्हणून घेतायत दासगणू महाराज, संत कवी ज्यांच्याकडून इतके ग्रंथ रचले गेलेले आहेत, इतक्या संतांची चरित्र त्यांनी गायलेली आहेत, अशा वेळी ते स्वतःला तान्ह म्हणत आहेत. तान्ह का बरं म्हटलं असेल त्यांनी? कारण आपण बघतो तान्ह बाळ कसं असतं, जर त्याला भूक लागली तर ओरडायचं, रडायचं, किंवा काही हवं नको असेल, पोटात काही दुखलं खुपलं तरी रडायचं. कारण त्याला विश्वास असतो, खात्री असते की आपण हाक मारली तर आपली माय, आपली आई लगेच धावून येणार आहे आणि आपल्याला जवळ घेणार आहे आणि आपल्याला जे हवंय नकोय ते ती सगळं देणार आहे. हा आत्मविश्वास त्या तान्ह्या लेकराला असतो. त्याला कोणी काही शिकवलेलं नसतं, पण ती उपजतच ती ओढ असते, ती तो विश्वास असतो की ही जी व्यक्ती आहे ती आपल्याला आपल्याला हवं ते देणार आहे. आणि असं तान्हा लेकरू जेव्हा रडायला लागतं तेव्हा त्याची आई धावत येते, त्याला जे हवंय ते बघते. काय जर भूक नसेल तरीही रडत असेल तर कुठेतरी काहीतरी दुखतंय का, मग काय होत असेल माझ्या बाळाला, काय होत असेल, असं आई त्याच्यासाठी तळमळत असते. तेच दासगणू महाराजांना म्हणायचं आहे की मी तान्ह आहे आणि तुम्ही आई आहात, त्यामुळे तुम्ही मला तान्ह लेकरासारखं समजा आणि आईसारखं माझं रक्षण करा, आईसारखी माझी काळजी घ्या. आणि म्हणून ते इथे असं म्हणतात की दासगणू मी तुमचे तान्हे कठोर माझ्याविषयी होऊ नका. मला सांगा, तान्ह्या लेकरावर कोणी कठोर होऊ शकतं का? अगदी छोटं बाळ असलं तरी सगळेजण इतकं किती गोड आहे, किती गोड आहे बाळाचं आपण म्हणतो. कधीही त्या तान्ह्या लेकराने कितीही रडलं, काहीही झालं तरी आपल्याला त्याचा राग येत नाही, त्याचं कोड कौतुकच होतं. त्यामुळे तान्ह लेकरू
केवळ दासगणू महाराज म्हणत नाहीये, तर आपणही सगळ्यांनी हे म्हणावं की आपल्याला नेहमी तान्हच व्हायचं आहे आणि महाराज आपली आई आहेत आणि आपण त्यांचं तान्ह लेकरू आहोत. ह्या जर नात्यात आपण राहिलो, तर आपली सगळी काळजी घेणारे ते आहेत, हा विश्वास आपल्या मनात दृढ होण्याची गरज आहे. की आपण तान्हच आहोत आणि ती आपली आई आहे आणि तिला माहितीये मला काय हवंय. एकदा हाक मारली, की ती आपल्याला सगळं काही देणार आहे. जे काही हवं आहे ते देणार आहे. तर हे एक इकडे सुंदर सौंदर्य स्थळ आलेलं आहे आणि पुढे ते असं म्हणत आहे, आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. मलरहित काय असतात हे मल? मल म्हणजे काय? तर तर षड्रिपू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्याला मल म्हणतात. ते षड्रिपू आहेत आणि ते प्रत्येकामध्ये असतातच. कारण वासना. आपण जन्माला का आलोय तर वासनेमुळे आणि त्या वासनेमुळेच आपल्यामध्ये हे षड्रिपू असतातच. कोणीही असं म्हणू शकत नाही की माझ्यात अमुक एक षड्रिपू पैकी हा एक रिपू माझ्यात नाही, असं होऊच शकत नाही. जेव्हा षड्रिपू अधू होतात तेव्हा तो साधू होतो आणि जेव्हा षड्रिपूंचा अंत होतो तेव्हा तो संत होतो. जर षड्रिपू असतील तर तेव्हा तो न साधू न संत, पण षड्रिपूंचा पूर्णपणे नाश झाल्यानंतरच संत होऊ शकतात. आणि म्हणून इकडे लिहिलेला आता आपण सामान्य माणसं मलरहित आपण कसे होणार? मलरहित होणं शक्यच नाहीये. कसं आपण त्या तिथपर्यंत पोहोचलोच नाहीये ना. आपण साधू आहोत ना संत आहोत, आपण सामान्य भक्त आहोत. अशा वेळी ह्या षड्रिपूंना घालवायला दासगणू महाराज सांगतायत. याचा अर्थ त्यांचा पूर्ण नाश झाल्यावर हे चरित्र वाचा असं नाही सांगत आहेत. ते सांगतायत आत्ता तुम्ही हे वाचताय ना, ते वाचताना काही काळापुरता हे विचार तुम्ही तुमच्या डोक्यातनं काढून टाका. क्रोध, आज सकाळी बाईनी नीट केर काढला नाही त्याचा राग मनात आहे. पोथी वाचताना तो आणू नका मनात. आज काहीतरी घडलेलं आहे आणि मला कुणाबद्दल तरी द्वेष वाटतोय किंवा मत्सर वाटतोय. पोथी वाचताना ते मनात आणू नका. ह्याच्यासाठी त्यांनी असे सगळ्या यांचं त्यांनी सांगितलंय की आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. पुढे तो मल पूर्ण काढण्यासाठी काय आहे ते आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघणार आहोत. पण आत्तापुरता एवढं सांगते की हे जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू हळूहळू महाराजांच्या कृपेने हळूहळू आपल्यातनं कमी कमी व्हायला लागतील. पण त्यासाठी एक गोष्ट आपल्याला करता येईल की हे षड्रिपू नाहीसे नाही होऊ शकणार, मग आपण त्यांना वळवायचं. कसं आहे, लहान मुलांमध्ये कधी कधी एवढी एनर्जी असते की आपल्याला ती कुठेतरी चॅनलाइज करायला लागते. मग आया त्यांना क्लासमध्ये घालतात, जा बाबा तबला शिक, गाणं शिक, स्विमिंगला जा, इकडे जा तिकडे जा, म्हणजे जी ती एवढी एनर्जी असते ती कुठेतरी चॅनलाइज होईल. तसंच हे षड्रिपू असतात, त्यांना कुठेतरी वळवायला लागते. ते जाणार त्यांच्याच कृपेने जेव्हा कधी जातील तेव्हा, पण तोपर्यंत त्यांना वळवायचंय. कुठे वळवायचंय? तर क्रोधाला वळवायचं आपल्यावरच. आपल्या जे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा आपल्याला क्रोध आलाच पाहिजे. की हे का मी प्रत्येक कृती जी आपल्याकडून घडते, जे आचरण आपल्याकडून घडतं, ते आचरण केल्यानंतर कसं आहे, इनहेरंट टेंडन्सीज ज्या असतात किंवा ज्या वासना असतात, ज्यामुळे आपल्या मनात त्याचे विचार निर्माण होतात, तशी कृती घडते. पण हे जेव्हा आपण साक्षी भावाने बघतो की ओके, आज माझ्याकडून असं घडून गेलं, पण त्याचं जेव्हा आपण इंट्रोस्पेक्शन करतो, जेव्हा आपण स्वतःच याचा विचार करतो, अरे मी असं बोलायला नको तर त्या बाईला, बिचारी ती पण कुठेतरी काय घरात एवढं कष्ट करून घरी आपल्या येऊन आपलं घर साफ करते. आपण उगाचच काहीतरी बोलून जातो आणि नंतर आपल्याला ते मनाला लागतं. हे जे मनाला लागणं आहे, ते जेव्हा आपण आपल्याच आतमध्ये बघून स्वतःला समजावू की पुढच्या वेळी असं झालं तर असं नाही हा वागायचं. हे जे आपण करतो त्याच्यातनं हळूहळू ते आपल्यातले कमी होत जातात आणि म्हणून क्रोध यावा तर ह्या आपल्या दुर्गुणांचा यावा. बरं, काम कशाबद्दल असावा? तर महाराजांशी ऐक्य होण्याबद्दल काम असावा, ती वासना असावी आपल्या मनात. काम, क्रोध, लोभ असावा तो माऊलीच्या सेवेचा.
माऊली माझ्याकडून काहीतरी सेवा करून घे, हा लोभ असावा. आपल्याला लोभ असतो संपत्तीचा, आपल्याला लोभ असतो आपल्या संसाराचा, जी वस्तू नाही त्याचा. आपल्या भगवद्गीतेत श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. ह्या सगळ्याचा अर्थ सांगायचा तर एखादी साडी आपल्याला आवडली किंवा ड्रेस आवडला, मनात काम निर्माण झाला. आता तो काम निर्माण झाल्यावर जर ती आपल्या हाती आली नाही तर त्याच्यातनं निर्माण होतो तो क्रोध. जेव्हा ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, जेव्हा एखाद्या विषयाचा सतत 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 विचार करतो तेव्हा त्या विषयाचा संग आपल्याला जडतो. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. आपल्याला ती साडी आवडलीये, आपल्याला घ्यावीशी वाटतेय, पण आता कालच आपल्याकडे साडी आली आहे, घरात कपाट भरलेलं आहे, साड्या उड्या मारतायत कपाटातनं बाहेर, असं असताना आता अजून नवीन साडी घ्यायची, बापरे, नको 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 म्हणून परत येतो. पण डोक्यात साडी तशीच असते, आवडलेली तर असते, डोक्यात तर असते. मग काम, क्रोध, लोभ आणि लोभानंतर मोह. मोह म्हणजे काय, ती साडी माझ्याकडे आली की मला आनंद होईल, तोपर्यंत मला स्वस्थपणा मिळणार नाही, तो मोह. काम, क्रोध, लोभ, मोह, मद. एकदा जाऊन ती साडी घेऊया म्हणजे झालं. गेलो मार्केटमधनं, साडी आणली, आली माझ्याकडे साडी, झाला तो मद निर्माण मनात. आणि आता ती साडी आणलीये, एखाद्या लग्नाला नेसून गेलोय आणि तिथे दुसऱ्या कोणाची तरी साडी बघितली, ती अजून छान आहे आणि ती मनात भरली, आला मनात मनात मत्सर निर्माण. असं हे साडीच्या उदाहरणावरनं सांगायचं काय तर एकातेक 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 असे असे हे षड्रिपू कसे गुंफले जातात ह्याचं हे उदाहरण आहे की एकातून एक निर्माण होतं आणि त्याचं मूळ कारण असतं ती वासना. हे आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. आत्ता मुख्य काय तर मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. तर असं मलरहित चित्त करून जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा पूर्ण लक्ष त्या चरित्रामध्ये ठेवा. आणि त्यानंतर आपण बघितलेला आहे तो प्रकटीकरणाचा प्रसंग. प्रकटीकरणाच्या प्रसंगामध्ये पुन्हा एकदा आपण ते छानसं महाराजांचं रूप आठवूया. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. किती सुंदर वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे की प्राचीच्या बाल रविवत, पहाटेचा सूर्य तो कसा असतो, त्याच्यात तेज असतं, पण ते तेज पोळणारं नसतं, ते तेज शीतल असतं, आपल्याला मनाला आनंद देणारं असतं. दुपारचा माध्यान्नीचा सूर्य, आता तर माध्यान्नीचा कशाला, सकाळी 9 वाजता सूर्याकडे बघितलं तरी ते तेज आपल्याला सहन होत नाही. पण प्राचीच्या बालरवीचं जे तेज असतं ते अतिशय सुखकारक, आल्हादकारक आणि शीतल असं ते तेज असतं. आणि म्हणून प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे असं दासगणू महाराजांनी इथे उल्लेख केलेला आहे. त्याच्या नंतर ते म्हणतायत की आपण त्या सगळ्या प्रसंगावरनं आलेलो आहोत की प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आवड आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लिलेने. हे सगळे प्रसंग आपण बघितले. अन्न परब्रह्म ह्याच्याबद्दल बोलून झालेला आहे. आणि त्यानंतर ताट आणून त्यांच्या समोर ठेवतात, ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे, अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो त्या मागत गुळवण्याला मित्या मारील बैसेल. हे सगळं झालंय आणि नंतर दामोदर पंत विचारतायत की पाणी आणू का, तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी, एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले. असे इथे आपण गेल्या वेळी थांबलेलो होतो.
ओतप्रोत, कुठेही एक कणभर सुद्धा जागा शिल्लक नाही, इतकं ते ब्रह्म सर्वव्यापी आहे, सगळीकडे भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला गरज असेल तर आणा, मला गरज नाहीये. कारण त्यांना सगळीकडे ब्रह्मच दिसतंय. पाणी प्यायले काय, पाणी नाही प्यायले काय, सगळीकडे ब्रह्म दिसतंय. पण तरीही पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय झाला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, हाळ म्हणजे ओढा, जिथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तिथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. हा, तिथे जाऊन पाणी प्यायले आणि तृप्ततेचे ढेकर दिले. बघा कसं शक्य आहे ते. ओढ्यावरचं पाणी जे जनावर सुद्धा पितायत अशा ठिकाणी जाऊन महाराज पाणी प्यायले आणि तृप्ततेचे ढेकर दिले. तो आले पंत पाणी गडव्यात. हा हा ते गढूळ पाणी समर्थाने लावा वदनी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, कसं आणलंय नीर, गोड, निर्मळ, थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. आता हे एवढं सगळ्या त्याच्यावर क्रिया करून महाराजांसाठी ते पाणी घेऊन येईपर्यंत महाराज त्या ओढ्याचं पाणी प्यायलेले होते. आणि हे पाणी दिल्यावर जे सगळं ते म्हणाले हा हा ते गढूळ पाणी समर्थाने लावा बदली, त्यावर महाराज सांगताय की व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हेन भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. इथे त्यांना काय म्हणायचं आहे की आपण त्या पाण्याला या उपाधी दिल्या. काय उपाधी दिल्या आहेत? सुवास, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये, कुवास ते गढूळ पाणी समर्थानं लावा वदनी. हा, त्यानंतर सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. ते पाणी, त्या पाण्याला लागलेला तो सुवास, तो कुवास, या सगळ्यामध्ये केवळ महाराजांना ब्रह्मच दिसत आहे. दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही ना वेगळा, पिणारा वेगळा आहे पण त्यापासून ना निराळा. मी पाणी पिणार आहे पण मी आणि तो ब्रह्म वेगळे नाही होत. इकडेच त्यांनी मोठा उपदेश स्वतःबद्दलच सांगितलेला आहे. आपण जे म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हे म्हणताना तो भाव आपल्या मनात येतो का की ते परब्रह्म आहेत आणि आपण काय मागतो त्यांच्याकडे. बरं, आपण आई म्हटलेलं आहे म्हटल्यावर आपल्याला काही दुखलं खुपलं लागलं तर आपण त्यांच्याकडेच जाणार. पण तरी किती वेळा आणि का तेच तेच मागायचे, ते कशासाठी बसलेले आहेत, ते परब्रह्म आहे, तुम्हाला कैवल्याच्या मार्गावर घेऊन जायला आलेले आहे. आणि अशा वेळी त्यांच्याकडे काय मागायचं, तर माझ्या मुलीला नोकरी द्या, माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या, माझ्या मुलाला मार्क मिळू द्या, आणि मला प्रपंचात काय मला प्रमोशन मिळू द्या, मला नोकरी. ह्याच गोष्टी आपण मागत बसतो. होतं काय की दोन गोष्टी आहेत, एक आहे साध्य, एक आहे साधन. साधन काय आहे आणि साध्य काय आहे. आपण काय करतो, ह्या दोन गोष्टींमध्ये आपण नेहमी गफलत करतो. आपल्याला वाटतं साध्य म्हणजे प्रपंच, प्रपंच आपण साध्य करायला जातो आणि त्याचं साधन म्हणून महाराज आहेत. महाराज माझ्या प्रपंचात ही कमी आहे ती पूर्ण करा, ह्याच्यासाठी आपण जातो महाराजांकडे. नाही हो, उलट होतंय ते. साध्य महाराज आहेत आणि प्रपंच हे साधन आहे. या प्रपंचाच्या खेळात आपल्याला इतक्या गोष्टी शिकायला मिळतात की त्या शिकता शिकता आपण महाराजांच्या आपसुकच जवळ जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला खरंच त्यांच्याकडे प्रपंचातलं काही मागायची गरजच नाही. ते जाणतायत ना, सगळं आईला कळतंय ना, आपण तान्ह आहोत, आपल्याला काय हवं नको ते त्यांना माहिती आहे. पण मग त्यांच्याकडे तरी सुद्धा आपल्या मनात एखादा विचार येतो की अरे वा,
छान आहे, ही गाडी मस्त आहे आपल्या, आपण पण कधीतरी अशी गाडी घेऊया. कुठेतरी एकदा मनात आलेली गोष्ट आपण विसरूनही जातो, पण ते लक्षात ठेवतात. त्यांच्या लक्षात असतं, आपल्याला नंतर ह्या गोष्टी कळतात. अरे, मागे कधीतरी एकदा असं डोक्यात आलेलं की आपल्याला ही गाडी हवी, खरंच ही गाडी मिळाली. मग महाराज ऐकतात सगळं, असं आपल्या मनात येतं. खरंच महाराज सगळं ऐकत असतात. आपल्या मनात येणारी प्रत्येक वासना त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. आपल्या भागवतामध्ये पूतनेचं उदाहरण आहे की अ, कृष्णाला जेव्हा पूतना पान्हा म्हणजे त्याला दूध पाजायला आपल्या मांडीवर घेते, तेव्हा कृष्णाने डोळे मिटले. आणि कृष्णाने डोळे का मिटले याची अनेक कारणं सांगितलेली आहेत. त्याच्यापैकी एक कारण असं आहे की त्याला आठवलं की हिने असं काय पुण्य केलेलं की तिला हे पुण्य तिला की हा प्रसंग तिला प्राप्त झाला, हे हा अलभ्य लाभ तिला प्राप्त झाला. तेव्हा असं आठवलं की मागे एका अवतारामध्ये, वामन अवतारामध्ये अ, बळीची जी मुलगी होती, त्या मुलीनी हा बटुरूप वामन बघितला आणि तिला असं वाटलं, आई गं काय गोड मुलगा आहे हा, कधीतरी आपल्या पोटी जन्माला यावा, असं तिला वाटलं. आणि असं वाटलं, पोटी तर जन्माला नाही आला, पण तिने स्वतःचा पान्हा मात्र त्याला पाजायला घेतला. तर ही तिची तेव्हाची वासना ती ह्या जन्मी अशी पूर्ण झाली. तसंच तिच्या मनात नंतर जेव्हा आपल्या 3 पावलांमध्ये सगळी संपत्ती बळीची हरवली, तेव्हा मात्र तिच्या मनात असा राग आला. कसलंच म्हणजे कसलं माझ्या पोटी जन्माला यावा असं म्हटलं याला. उलट ह्याला तर विष मारून विष पाजून मारून टाकावं. झालं, पूतना म्हणून जन्माला आली. या दोन्ही इच्छा एकाच ह्याच्यात पूर्ण करायला कृष्णाने तसा अवतार घेतला. तसा तिचा जन्म झाला आणि कृष्णाने ते घडवून आणलं. सांगायचा मुद्दा हा, छोट्यात छोटी वासना एक कणभर, एक क्षणभर सुद्धा आपल्या मनात येऊन गेली की आपल्यापर्यंत पोचली नाही तरी महाराजांपर्यंत पोचते. म्हणून प्रत्येक कृतीमध्ये इतका जागरूकपणा पाहिजे की आपण काय करतोय, आपलं आचरण काय आहे, आपले विचार काय आहेत. आपल्या वासना जशा असतात तसंच आपण घडतो. त्यामुळे त्याच्यात असं नाहीये की आपण स्वतःला अपराधी समजायचं नाही. आपण जन्मालाच तसे आलेलो आहोत. आपण ज्या वासना घेऊन जन्माला आलेलो आहोत तशीच आपली वृत्ती असणार. पण त्या वृत्तींना रोखणं हे आपल्या हातात आहे. त्या वृत्तींना वळवणं हे आपल्या हातात आहे. हे कधी घडेल, एकतर त्यांच्या कृपेने आणि दुसरं आपल्या स्वतःच्या अभ्यासाने. हे अभ्यासानेच घडणारी गोष्ट आहे की प्रत्येक कृती जी आपण करतो त्यावेळी आपल्याकडून ती कृती घडून जाते. त्याच्यानंतर असं वाटतं की अरे असं नको होतं करायला. हे जे वाटणं आहे ते अतिशय योग्य आहे असं वाटायला पाहिजे. आणि असं जेव्हा एकाच कृतीबद्दल पुन्हा 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 अशा कृती घडतील आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात हा विचार येईल, अरे असं काय झालं माझ्या हातून, अरे असं काय झालं, हळूहळू ती वृत्ती आपली आपोआप नष्ट होईल, रोखून धरली जाईल. पुढच्या वेळी असं काही तोंडावर सुद्धा आलं तरी आपण बोलणार नाही. तर हे केवळ अभ्यासाने शक्य आहे. हे मी इथे का सांगते, कारण पुढचा उपदेश असा आहे की महाराज सांगतायत की हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तिथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास हे रूपे त्याची निसंशय, पिणाराही न वेगळा त्यापासून न निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. ईश्वराची अगाध लीला ती फक्त आणि फक्त या नरजन्मातच कळू शकते. का? कारण नरदेहाचं अनन्यसाधारण महत्व आहे, जे अनेक संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा नरदेह किती विवेक चूडामणीमध्ये हा श्लोक येतो की दुर्लभम त्रयमेव इतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय, असा विवेक चूडामणीमध्ये दुसरा किंवा तिसरा श्लोक आहे. अर्थ काय, तर दुर्लभम त्रयमेव इतत्, या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत आणि त्या केवळ पुण्यानेच मिळतात. दैवानुग्रह हेतुकम,
पहिली गोष्ट कुठली? मनुष्यत्व. नरदेह प्राप्त होणं ही पहिली सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. मुमुक्षुत्वम. नरदेह प्राप्त होऊन कुठेतरी मनात असं येणं की काहीतरी कमी आहे, काहीतरी अपूर्णता आहे आणि ती अपूर्णता पूर्ण होण्यासाठी वृत्ती अंतर्मुख होणं हे मुमुक्षुत्व केवळ आणि केवळ पुण्याईनेच प्राप्त होतं. मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय म्हणजे सत्पुरुषाचा सहवास मिळणं, त्याची कृपा होणं, त्याचा आशीर्वाद मिळणं हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. आणि ह्या अशा गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला मिळाल्या. आपण आज गजानन विजय ग्रंथ वाचून मनुष्यत्व तर प्राप्त झालेलंच आहे, कुठेतरी मुमुक्षुत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून आपण ह्या ग्रंथावर चिंतन करायला बसलेलो आहोत. आणि कुठेतरी महाराजांची कृपा आहे, त्यांच्याशी तो सत्संग घडत आहे. महापुरुष संश्रय या तीनही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या भाग्याचा आपणच हेवा करावा असं आपलं भाग्य आहे सगळ्यांचं. तर असं सगळं प्राप्त झालेलं असतं. बरं, नरदेह का इतका दुर्लभ आहे? इतर सगळ्या योनींमध्ये आपण बघितलं तर विवेकबुद्धी असते, पण तितक्या प्रमाणात पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन डेव्हलप झालेली नसते. आपली बुद्धी जितकी डेव्हलप्ड आहे तितकी इतर कुठल्याही योनींमध्ये नाही. म्हणून त्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून त्या नरदेहाचं सार्थक करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण ह्या नरदेहाचा उपयोग करणं गरजेचं आहे. नरदेहाचं महत्व किती जणांनी सांगितले. समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. पुढे ते असं म्हणतायत, बहुत जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये. या नरदेहाचे आधारे नाना साधनाचे द्वारे मनुष्य मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. सारासार विचार करून अनेक जण मोक्ष मार्गावरून मोक्षाकडे गेले. तर असा हा नरदेह अतिशय महत्वाचा आहे. अजूनही अनेक जणांनी लिहिले, बहुता सुकृती नरदेह लाभला, भक्तिहीन गेला तो अधोगती. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थच गेले, नाना आघाते मृत्यू पंथे. आणि कबीरांचा एक दोहा आहे, रात गवाई सोयके, दीन गवाया खायके, हिरा जन्म अमोलचा, कोडी बदले जाय. म्हणजे काय तर दिवस जातो खाण्यामध्ये, रात्र जाते झोपण्यामध्ये, आणि हिऱ्यासारखा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो कवडी मोलाने जातो. तर असा हा कवडी मोलाने जन्म जाऊ नये म्हणून नरदेहाचं सार्थक करायला हवं आहे. तर म्हणून याचेच पुढे सांगतायत. आता मुख्य उपदेश सांगितलेला आहे की ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी, ते दिले टाकून दिलं आपण, ती कळे या नरजन्मी. ठीक आहे बाबा, कसं असतं आपलं की परमार्थ करायचा, नक्की करायचं, परमार्थ करायचा. आत्ता नको वेळ, आत्ता काय, आत्ता सगळं भोगण्याचं वय आहे आपलं. मस्तपैकी एन्जॉय करायचंय लाईफ. हा, मस्तपैकी पैसा मिळवायचा आहे, मस्तपैकी भरपूर मजा करायची आहे, फॉरेन ट्रिप्स करायच्या, हे करायचंय ते करायचंय, आणि नंतर रिटायरमेंट, पोस्ट रिटायरमेंट प्लॅन ठरलेला आहे. दिवसभर 2-3 तास नुसतं जपच करणार आहे ते. आणि जप झाल्यानंतर ध्यान, सगळं माझं शेड्यूल आत्तापासून डोक्यात फिक्स आहे, हे असं असं मी करणार आहे. काय माहिती काय होणार आहे पुढे, कुणाला माहितीये. बरं, इतकं छान सगळी मज्जा वगैरे केल्यानंतर तुम्ही आपोआप त्यातनं बाहेर पडाल. एखाद्या विषयाची जेव्हा चटक लागते तेव्हा ती सुटणं हे किती कठीण असतं. गोंदवलेकर महाराजांचं एक उदाहरण आहे की गोंदवलेकर महाराज आणि त्यांचे एक भक्त एकदा असे रस्त्याने चाललेले होते आणि त्यांच्या समोरून एक अतिशय व्यसनाधीन झालेला असा दारू प्यायलेला माणूस असा काय म्हणतात त्याला, लटपटत येत होता, झिंगत झिंगत येत होता. तर
तिथे त्या भक्तानी महाराजांना विचारलं, महाराज, या अशा माणसांबद्दल काय वाटतं हो तुम्हाला? त्याच्यावर गोंदवलेकर महाराज म्हणाले, सांगतो नंतर. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा एकदा विचारलं, महाराज, मी तुम्हाला विचारलेलं की तो काल आपल्याला येताना दिसला ना दारुड्या, तर अशा माणसांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ना गोंदवलेकर महाराजांचं असं उत्तर होतं की जे प्रपंची माणसांना बघून वाटतं तेच त्याला बघून वाटलं. प्रपंची माणसं प्रपंचाच्या विषयात बुडालेले असतात आणि हा दारूच्या ह्याच्यात बुडालेला आहे, विषय एकच. काही फरक नाही, दोन्ही व्यसनच आहेत. प्रपंचाचंही व्यसन आहे आणि ह्याचंही व्यसनच आहे. फक्त प्रपंच सोडायचा नसतो, प्रपंच हा करायचाच असतो. तो कसा करायचा हे नरसिंह महाराज आणि महाराजांच्या संवादात त्यांनी सांगितलेलं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. पण सांगायचा मुद्दा असा की अ, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. आता व्यवहारी गोविले मन असं का म्हटलेलं आहे? व्यवहार कधी घडतो? व्यवहारासाठी दोन व्यक्ती लागतात, दोन गोष्टी लागतात. एका माणसामध्ये व्यवहार होईल का? नाही. महाराज व्यवहार हा शब्द दोनदा वापरतायत, म्हणून याच्यावर चिंतन झालं की काय म्हणतायत ते व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? तर व्यवहार हा नेहमी दोन माणसांमध्ये होतो. व्यवहारी गोविले मन म्हणजे तिकडे भेद, आपल्याला सगळीकडे भेद दिसतायत आता. मी वेगळी, हा वेगळा, ती वेगळी, तो वेगळा, आणि महाराजांना सगळीकडे एक ब्रह्मच दिसतंय. आणि म्हणून ते म्हणतात की व्यावहारिक कथा यानं सांगा आम्हा तुम्ही, किंवा व्यवहारी गोविले मन. हे व्यवहार म्हणजे काय? तर दोन दिसणं हा व्यवहार आहे. जेव्हा एकच असतं तेव्हा ते परब्रह्मच असतं, पण दोघं आले की व्यवहार असतो. म्हणून व्यवहारी गोविले मन पुढे ध्येय सांगतायत आपल्याला. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. का सांगतायत असं? आता मी जसं पहिल्यांदा सांगितलं होतं की दासगणू महाराजांनी काय केलेलं आहे, तर प्रत्येक अध्यायात काहीतरी उपदेश दिलेला आहे. पहिल्याच अध्यायात स्टीफन कोव्हेचं 7 हॅबिट्स ऑफ मोस्ट इफेक्टिव्ह पीपल असं बऱ्याच जणांनी वाचलं असेल पुस्तक. त्याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे? बिगिन विथ द एंड इन माइंड. आपल्याला एंड कसा हवा आहे? बिगिन विथ द एंड इन माइंड. तेच इथे दासगणू महाराजांनी केलेलं आहे. ध्येय काय आहे? तर याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. जग कशापासून झाले? का बरं याचा विचार करायचा आहे? कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये एक अपूर्णता आहे हे आपल्याला जाणवत आहे, म्हणून आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत. कुठेतरी काहीतरी कमी आहे, कुठेतरी काहीतरी कमी आहे. ती एक 99 मोहरांची गोष्ट आहे. थोडक्यातच सांगते, आपल्याला वेळ आहे तसा, पण तरी थोडक्यात सांगते. ती एक राजा फेरफटका मारायला गेलेला असतो आणि तो जातो आणि बघतो की आपल्या राज्यात सगळे खुश आहेत ना, सगळ्यांना सगळं मिळतंय ना, प्रजा सुखी आहे ना. आणि असं ते बघायला जातो, एका घराबाहेर येतो तर कोणीतरी काहीतरी, कोणाचं रडणं चालू असतं की आपल्याकडे हेच नाही, कोणीतरी असं दुःखी बसलेलं असतं. थोडं पुढे जातो, दुसऱ्या घरात पण काहीतरी भांडणं चालू असतात. तिसऱ्या घरात जेवायला काही नसतं म्हणून सगळे उदास बसलेले असतात. असं करत करत ज्या घरात जातो, प्रत्येक घरामध्ये त्याला कुठेतरी काहीतरी असं वाटतं की नाही, हे सगळे आनंदात नाहीयेत. मग तो त्याच्या मंत्र्याला विचारतो की हे असं का रे, आपल्या अख्ख्या ह्याच्यात कोणीच आनंदी नाहीये? म्हणजे इतका मी वाईट राजा आहे का की मी कुणालाच खुश ठेवू शकत नाही? तर तो मंत्री पण हुशार असतो, तो म्हणतो नाही महाराज, बघूया ना आपण, आपल्याला आता आपण थोडाच फेरफटका मारलाय, असतील अजून. अजून पुढे पुढे जातात, एक घर त्यांना सापडतं. काही फार मोठं घर नसतं, छोटंसंच घर असतं. एक छोटीशी बाहेर बाग असते, अंगण असतं आणि तिथे दोन मुलं खेळत असतात. राजा आपला वेश बदलून आलेला असतो, तो आपल्या साईडने जाऊन जरा बघतो की या घरात काय चालू आहे. तर तिकडे त्याची बायको स्वयंपाक करत असते, तो काहीतरी माळीकाम चालू असतं आणि नंतर ती स्वयंपाक झाल्यावर बोलावते की या बरं सगळ्यांनी, आता जेवण तयार आहे. सगळे येतात, जेवायला बसतात, आनंदात हसत खेळत छान त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात, त्याच्यात जेवण होतं. आणि राजाला वाटतं की नाही, ह्या घरात आनंद आहे.
पण मग राजाला असा प्रश्न पडतो, एवढी घरं आपण बघितली, कुठेही असं हसत खेळत काही चाललं नव्हतं, ह्याच्या घरात कसं? उलटा प्रश्न पडतो आता त्याला. मग तो मंत्र्याला विचारतो, ह्या घरात सगळे समाधानी का दिसतायत? तेव्हा तो सांगतो, राजा, उत्तर तुला उद्या देतो. आणि त्या दिवशी रात्री तो अ, जो माळी असतो त्याची बायको दुसऱ्या दिवशी सकाळी उठते. उठते आणि दार उघडते, तर दारासमोर एक बटवा असतो. तर ते म्हणते, अरे हा बटवा कोण ठेवून गेलं? तर ती जाऊन नवऱ्याला उठवते, म्हणते बघावं बाहेर काहीतरी बटवा आहे. तर तो पण उठतो, अरे बापरे, हे कोणी ठेवलंय? कोणी चोरबीर ठेवून गेला असेल, आपण आपल्या राजाकडे जाऊन देऊन येऊया. तर कुठेतरी त्याच्या मनात येतं, अरे बघूया तर खरं आतमध्ये काय आहे. उघडतो, उलट करतो, तर त्याच्यामध्ये मोहरा असतात सोन्याच्या. वाह, सोन्याच्या मोहरा आहेत. बघूया तर किती आहेत ते, मोजायला लागतो. 1, 2, 3, 4, 99. अरे 99 कशात? परत परत मोजायला लागतो. 1, 2, 3, 4, 99. बायकोला बोलावतो, बघ का जरा किती आहेत. ती मोजते, 99. आता त्याच्या मनात असं येतं, अरे बापरे, 99च आहेत. एक मोहर कुठे गेली? ती एक मोहर बायकोनी तर घेतली नसेल. संशय मनात आला. तो बायकोला विचारतो, काय ग, तू पहिला दरवाजा उघडलास ना, तुला माहिती होतं का ह्यात काय आहे ते? म्हणजे नाही हो, तो बटवा दिसल्यावरच तुम्हाला उठवलं. पण आता ह्याच्या मनात संशय निर्माण झाला की नाही, काहीतरी हिने बहुतेक काढली की काय. बर, ते झालं. मग ह्याला असं वाटायला लागतं, अरे बापरे, आता जर राजाकडे आपण हे नेऊन दिलं, आपण तो प्रामाणिकपणे राजाकडे नेऊन देणार असतो की आमच्या घराबाहेर हे पडलेलं आहे. राजाकडे आपण नेऊन दिलं आणि त्यांनी जर 99च मोहर आहे तसं बघितलं, तर तो म्हणेल, एक मोहर तू चोरलीस की काय? परत मनात काहीतरी शंका कुशंका. असं करत 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 मग तो उगाच चिडचिड त्याची सुरू होते, मुलांवर चिडतो. दुसऱ्या दिवशी मंत्री त्याला घेऊन येतो राजाला पुन्हा. आताचं वातावरण पूर्ण बदललेलं असतं. राजा म्हणतो, हे काय आहे? काल तर सगळं चांगलं होतं, आज काय झालं? तेव्हा तर सांगतो मंत्री की, खरं सांगू का, मी हे असं असं केलं. पण तू असं का केलंस? आणि हे केलंस म्हणून असं का झालं? तेव्हा तो सांगतो मंत्री की, राजा, अरे कालपर्यंत ह्याच्याकडे जे होतं त्यात तो समाधानी होता. आज आपण तो बटवा ठेवला, त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, पण त्याला 99च मोहरा मिळाल्या, एक मोहर नाही, म्हणून तो असमाधानी झाला. तर आपल्या आयुष्यात आपलं असंच असतं. प्रपंच हा दुर्भर आहे. तो कधीही पूर्ण होणार नाही. होणार नाही म्हणजे काय, तर रोज आपल्या घरात काही ना काहीतरी कमीच असेल. आज मीठच नाही, आज साखरच नाही, आज डाळच नाही, आज तांदूळच नाही, आज भाजीच नाही, आज नारळ नाही. काही ना काहीतरी आपल्याकडे प्रपंचात कमी असतेच. आणि कमी नसली तरी आपल्याला वाटतं की कमी आहे. म्हणून तर एवढी दुकानं आहेत, म्हणून तर एवढं सगळं बाहेर विकायला आहे, म्हणून तर एवढे व्यवहार चालत आहेत, म्हणून तर सगळे धनाच्या पाठी लागलेले आहेत. अजून एक गोष्ट, नको पण आपल्याकडे वेळ नाही, पुढच्या वेळेस सांगेन. तर सांगायचा मुद्दा असा की, आपल्याला आपल्या प्रपंचात काहीतरी कमी जाणवते. जाणवते म्हणण्यापेक्षा आपण जाणवून घेतो. म्हणून कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे आणि ते पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटतं. कधीही आपण विचार केला, कुठलीही गोष्ट आपण का करत असतो? तर आनंदासाठी. बेसिक कारण, आपलं काहीही कुठलीही गोष्ट घ्या. आत्ता आपण सगळे का बसलेलो आहोत, तर कुठेतरी ह्या चिंतनातून आपल्याला कुठेतरी आनंद मिळतोय. किंवा कुठलीही गोष्ट करतो, आपण सकाळी फिरायला जातो, का जातो? आनंद मिळतो. आरोग्य का हवंय? अनारोग्य असेल तर आनंद नसतो, दुःख असतं. म्हणून आनंद मिळवण्यासाठी आपण आरोग्य सांभाळतो. अ, कुठेही बाहेर फिरायला का जातो? आनंद मिळतो. तुम्ही कुठलाही विषय घ्या, त्यातून आपल्याला केवळ आणि केवळ आनंदच हवा असतो, बाकी काहीही नाही. आणि संत काय सांगतायत, याचेच करा सदा मनन, कशापासूनच जग झाले हे का सांगतायत? तर हा जो आनंद आपल्याला क्षणिक मिळत आहे. क्षणिक काय मिळतोय आनंद, की ठीक आहे, आता आपल्याला गुलाबजाम खायला हवेत, म्हणजे हवेत असं जर कोणी हट्ट केला, आपण त्याला गुलाबजाम आणून दिले,
त्याच्या समोर गुलाबजामचं अख्खाच्या अख्खा एक हेच ठेवलं, कॅसरोल मध्ये भरूनच त्याच्या समोर ठेवले. खा बाबा, किती खायचे ते खा. किती खाईल? एक खाईल, दोन खाईल, तीन खाईल. 4-5 गुलाबजाम झाले, 6वा गुलाबजाम तुम्हाला आनंद देणार आहे का? की नाही बाबा, आता बास, ते गुलाबजाम माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको. असं मग ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढा आटापिटा मला गुलाबजाम हवेतच, हवेतच का? कारण ते गुलाबजाम मला आनंद देतायत. मग 6व्या गुलाबजाम आनंद नाही का देते? का नाही देते? कारण तो आनंद गुलाबजाम मध्ये नाहीये. मग तो आनंद कुठे आहे हे शोधण्यासाठी याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले? तो जो ज्याने जग जग निर्माण केलेला आहे तोच आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप, सत चित आनंद स्वरूप असा तो परमात्मा आहे. आणि जर तुम्हाला तो परमानंद हवा असेल तर त्याच्यासाठी याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले? कसं आहे, ह्या जन्माचं हेच म्हणजे आपल्याला जे काही आपण करत असतो त्याच्या मागे एकच उद्देश असतो, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. म्हणजे जे काही आपल्याला कमी वाटतंय, त्याचं दुःख आहे ते दुःख काढून आनंद प्राप्ती ह्याच्यासाठी सगळी आपली धडपड चालू असते. मग तो क्षणिक आनंद मिळवण्यापेक्षा परमानंद मिळवा, जो कधीच दूर होणार नाही. आणि तो एकदा आपल्याला मिळाला की बाकी काही हवंच वाटणार नाही. हे जे आहे ते महाराज, संत, ब्रह्म, जे जे काही आपण म्हणत आहोत त्यांच्यामध्ये तो आनंद आहे. कारण त्यांना तो आनंद मिळालेला आहे. आणि म्हणून आज आपण हे सगळं ऐकायला बसलेलो आहोत. तर तो जो परमानंद आहे, तो परमानंद प्राप्त करणं हे या जन्माचं ध्येय आहे, जे दासगणू महाराजांनी पहिल्याच अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे की याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले? आणि हे सांगून त्यांनी हा अध्याय संपवलेला आहे. असं सांगून की ते दिले टाकून व्यवहारिक कोविल म्हणे याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले? ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हे तर महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. इकडे हा अध्याय, पहिला अध्याय पूर्ण होतो. एक गोष्ट अजून त्याच्यात छान सौंदर्य स्थळ आहे, पण आपली वेळ झाली आहे का? 5 मिनिटं आहे. आहेत अजून 5 मिनिटं आहेत. सांगू हा, शकता कंटिन्यू. तर ह्या अध्यायात एक ओवी येते, ज्या ओवीने माझं लक्ष अनेक वेळा वेधून घेतलेलं आहे. की दासगणू महाराजांनी असं लिहिलेलं आहे की जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. ही ओवी खूपदा रुंजी घालते मनात की असं का लिहिलेलं आहे. नॉर्मली सगळीकडे आपल्याला हेच रेफरन्सेस मिळतील. पूर्व सुकृता वाचून या संत सेवाना घडे जाणं, असं दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. पुण्य असलं तर संत सेवा घडते. इथे दासगणू महाराज असं म्हणतात, जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. ही अशी ओवी का रचली असेल याच्यावर खूप विचार झाला. उत्तर कधी मिळालं तर पाटलांचं, पुढे ते डिटेलमध्ये मी सांगेन की पाटलांच्या चरित्रामध्ये असं आलेलं आहे. खंडू पाटील, हरिकुकाजी पाटील, कुकाजी पाटील यांच्याबद्दल, की कुकाजी पाटील आणि कडताजी पाटील ह्यांची शेगावमध्ये असताना अशी वेळ आलेली होती की काहीच राहिलं नव्हतं त्यांच्याकडे. सगळं म्हणजे कफल्लक म्हणतात तशी अवस्था झालेली होती. आणि तेव्हा म्हणजे ही खूप खूप आधीची गोष्ट आहे, जी गोमाजी बुवांच्या चरित्रात आपल्याला सापडते. आणि सगळे त्यांना असं टोमणे मारायचे आणि असं हे बोलून दाखवायचे, घालून पाडून बोलायचे. आणि म्हणून ते सगळे शेगाव सोडून टाकळीला राहायला गेलेले असतात काही जण. आणि तेव्हा कोणीतरी त्यांना सांगतं की नागझरीला गोमाजी बुवा आहेत, त्या गोमाजी बुवांना त्यांचं दर्शन घ्या. ते तुम्हाला काहीतरी त्यांची कृपा झाली तर सगळं बदलेल. असं करून ते जातात गोमाजी बुवांकडे. आणि हे सगळे एकदम म्हणजे
आपल्या परीने जितकं शक्य होईल तितकं कर्म करणारी ही सगळीच मंडळी होती. त्यामुळे ते आपापलं कर्म करत होते. पण कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांच्या दर्शनाला गेलेले असताना तिथे वाघ आणि गाय असे दोन्ही एकाच ठिकाणी गोमाजी बुवांच्या बरोबर बसलेले दिसले. तर त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना काही एवढं वाटलं नाही. ठीक आहे, आहेत संत आहेत, नमस्कार करून आले. पण नंतर काहीतरी असं घडलं की त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि तो इतका बसला की ते त्यांचे शिष्य झाले. आणि मग गोमाजी बुवांनी त्यांना सांगितलं की आता इथून पुढे प्रत्येक वर्षी तुमची पंढरपूरची वारी झाली पाहिजे. तिथे तिकडे पंढरपूरला गेले. पंढरपूरला गोमाजी बुवा स्वतः त्यांना एकदा घेऊन गेले. त्यांच्या समोर पंढरी ला साकडं घातलं की आता हा तुझा आहे असं त्यांना सांगितलं. आता ह्यांच्यावर तुझं लक्ष असू दे असं गोमाजी बुवांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी पालटत गेल्या आणि इतक्या पालटल्या की पुढचं सगळं प्रकरण आपल्याला माहितीच आहे की ते शेगावला परत आले, तिकडे समृद्ध झाले आणि पुन्हा त्यांच्याकडून संत सेवा घडली आणि ती इतकी घडली की अजून घडत आहे. तर जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, की आता सगळं पुण्य संपलं. आता आपल्याकडे काही ठेवा शिल्लक नाही. पण काहीतरी आहे की ज्याच्याने आपल्याला संतप्राप्ती झालेली आहे. कुठेतरी एक काहीतरी गोष्ट आपल्याकडे अशी आहे आधीची संचितातली, ज्यामुळे त्यांची प्राप्ती झाली आणि ती झाल्यानंतर आपल्याकडनं अशा गोष्टी पुण्य घडायला लागलं. जसं जसं पुण्य घडायला लागलं तशी संत सेवा पदरी येत गेली. जे पाटील बंधूंच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की कसे संत त्यांच्या आयुष्यात आले, कुठपासून सुरुवात झाली, कुठे गेले, सगळं आपल्याला माहिती आहे. तर अजून ह्या ओवीचं चिंतन चालूच आहे. पण ही गोष्ट ऐकल्यानंतर अनेक अशा गोष्टी आठवल्या की खरंच जेव्हा काही काही जणांच्या बाबतीत असं होतं की आता पुढे काय, तिथपासून खरी सुरुवात होते. त्यांना पुण्य प्राप्ती तिथपासून घडायला लागते. तर कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की माणूस हरवून जातो की हे असं का झालेलं आहे. तर त्याच्या मागचं कारण सुद्धा महाराजांना माहिती असतं. जे काही घडत असतं ते आपल्या हिताचं घडत असतं. हे आपण मनातल्या मनात जाणून निर्धास्त राहणं, हे मला इथे सांगायचं आहे. पहिल्या अध्यायाचं जितकं शक्य होईल, कदाचित काही राहिलं असेल तरी जितकं शक्य होईल तितकं सांगायचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर क्षमा. पण जे वदवून घेतलंय ते माऊलीने घेतलेलं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.